नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंका. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांचं एक विधान आहे. स्वित्झर्लंडमध्ये इराण अमेरिका शांतता कराराच्या दरम्यान त्यांनी हे विधान केलेले आहे. जे.डी. व्हॅन्स असं म्हणतात की जगात मला फक्त दोनच व्यक्ती प्रिय आहेत. एक तर माझी पत्नी आणि दुसरे पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर. काही महिन्यापूर्वी एक सर्वे प्रसिद्ध झाला होता. पाकिस्तानच्या एक ऍक्टिव्हिस्ट आहेत हिना बलोच. त्याने एक विधान केलं होतं. ते असं म्हणाल्या होत्या की पाकिस्तानमध्ये 80% पुरुष हे गे आहेत आणि उरलेले जे 20% आहेत ते बायसेक्शुअल आहेत. आता जे डी व्हान्स यांनी जे विधान केलं आणि हिना बलोच यांचं एप्रिल महिन्यामध्ये जे विधान होतं याचा परस्पर संबंध आहे की नाही माहीत नाही. परंतु या विधानानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री पेटलेले आहेत आणि त्यांनी भारताला धमकी दिलेली आहे. भारताने जर आमचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही भारतावर हल्ला करू म्हणून. तर आज याच विषयावर बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. 1947 साली जगाच्या नकाशावर पाकिस्तानची निर्मिती झाली आणि तेव्हापासून पाकिस्तानच्या नेतृत्वाच्या मनामध्ये एक गैरसमज आहे की जगाच्या राजकारणामध्ये पाकिस्तानचं काहीतरी महत्व आहे. इराण अमेरिका युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका पार पाडली आणि त्यानंतर हा जो भ्रम आहे तो बळावलेला आहे. त्यात भर पडली जे डी व्हान्स यांच्या विधानाची की असीम मुनीर मला प्रचंड प्रिय आहेत, माझ्या पत्नी इतकेच प्रिय आहेत. अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये सध्या जबरदस्त रोमांस रंगलेला आहे आणि हा रोमांस बिनपाण्याचा आहे. बिनपाण्याचा अशा अडी म्हणतो की पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड मोठी पाणी टंचाई जाणवते, विशेष करून सिंध प्रांतामध्ये. सिंध प्रांतामध्ये कराची शहर आहे आणि या कराची शहरामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई जाणवते आहे. पाण्यासाठी रांगा लागल्या आहेत असं चित्र ठिकठिकाणी दिसतंय. भविष्यातली युद्ध पाण्यामुळे होतील अशी भाकितं जगातल्या अनेक तज्ज्ञांनी केलेली आहेत आणि त्याची सुरुवात बहुधा भारत पाकिस्तानपासून होणार आहे. सिंधू जलवाटप करार भारताने स्थगित केलेला आहे. ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानचं जेवढं नुकसान झालं त्याहीपेक्षा जास्त नुकसान सिंधू जलवाटप करार भारताने स्थगित केल्यामुळे झालेलं आहे. पाकिस्तानमध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललेली आहे. त्यात आपले जलशक्ती मंत्री सी के पाटील यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्ये आग लागलेली आहे. सी के पाटील असं म्हणाले, काही दिवसापूर्वी त्यांनी असं विधान केलं होतं की जून 2028 पर्यंत सिंधू नदीचं पाकिस्तानमध्ये वाहणारं सगळं पाणी रोखण्यात आम्हाला यश येऊ शकेल. सिंधू जलवाटप करार 1960 साली झाला भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आणि या कराराच्या अंतर्गत असं ठरलं होतं की 3 नद्या येतील भारताच्या वाट्याला आणि 3 नद्या येतील पाकिस्तानच्या वाट्याला. भारताच्या वाट्याला आल्या रावी, सतलज आणि बियास या 3 नद्या. पाकिस्तानच्या वाट्याला आल्या सिंधू, झेलम आणि चिनाब या 3 नद्या. वाट्याला आल्या म्हणजे ज्या नद्या भारताच्या वाट्याला आल्या त्या नद्यांचं जास्तीत जास्त पाणी भारत वापरणार आणि ज्या नद्या पाकिस्तानच्या वाट्याला आल्या आहेत त्या नद्यांचं जास्तीत जास्त पाणी पाकिस्तान वापरणार. खरं तर जे पाणी पाकिस्तानच्या वाट्याला आलं होतं त्या पाण्याचा पुरेपूर वापर पाकिस्तानने कधीच केला नाही. हे पाणी भारतातून पाकिस्तानमध्ये वाहून जायचं आणि पाकिस्तानमधून समुद्रामध्ये वाहून जायचं, म्हणजे अक्षरशः वाया जायचं. आता भारताने हे पाणी अडवण्याचं ठरवलं आहे आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचा प्रचंड पोटशूळ उठलेला आहे. पाण्याला महत्व येणार आहे कारण गोड्या पाण्याचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे जे पाणी उपलब्ध आहे ते पाणी अडवायचं, ते पाणी जिरवायचं, भूजल पातळी वाढवायची आणि त्या पाण्याचा जास्तीत जास्त तुमच्या जनतेसाठी वापर करायचा, हे धोरण ठरायला हवं. परंतु पाकिस्तान तसं काही करताना दिसत नाहीये. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने कोणतीही मोठी धरणं त्यांच्या प्रदेशामध्ये बांधली नाहीत आणि पाण्याचा वापर सुद्धा केला नाही. सीमा भागामध्ये भारत सरकार सिंधू जलसमृद्धी अभियान राबवते, म्हणजे नदीच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करायचा, नदीचं पाणी लोकांना जास्तीत जास्त उपयोगी पडेल असा प्रयत्न करायचा. आणि याच उपक्रमाच्या अंतर्गत लडाखमध्ये सिंधू नदीवर रॉकचेक डॅमचा प्रयोग करण्यात आला. 15 दिवसात हा डॅम पूर्ण झाला आणि या डॅमसाठी खर्च आला फक्त 10 लाख रुपये. आता हे रॉकचेक डॅम म्हणजे काय प्रकरण आहे लक्षात घ्या. नदीच्या पात्राच्या आजूबाजूला मोठ्या मोठ्या शिळा असतात, त्या शिळा नदीच्या पात्रामध्ये टाकायच्या, मोठ्या संख्येने टाकायच्या आणि नदीचं पाणी अडवायचं. रॉकचेक डॅमचा हा जो उपक्रम आहे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. या डॅममुळे नदीचा प्रवाह पूर्णपणे रोखला जात नाही, परंतु नदीचं पाणी साठवलं जातं आणि या साठवलेल्या पाण्याचा उपयोग स्थानिक जनतेसाठी होतो, शेतीसाठी होतो, पिण्यासाठी होतो. सिंधूच्या पात्रामध्ये अशा प्रकारचे 100 डॅम निर्माण करण्याचा संकल्प राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सोडलेला आहे. चिनाब नदीच्या पात्रात भारत सरकार सर्वाधिक काम करत आहे. चिनाबचं पाणी पूर्वी पाकिस्तानमध्ये वाहून जायचं, भविष्यात ते वाहून जाणार नाही याची काळजी भारत सरकार घेते. चिनाब नदीचं पाणी बियासच्या पात्रामध्ये सोडण्यात येणार आहे आणि त्याच्याआधी 8.7 किलोमीटरचा बोगदा खणण्याचा उपक्रम भारत सरकारने हाती घेतलेला आहे. मे महिन्यामध्ये त्याच्याआधी निविदा काढण्यात आल्या, लवकरच हे काम सुरू होईल. पाकिस्तानने या प्रकल्पावर आक्षेप घेतलेला आहे कारण हा प्रकल्प जर सुरू झाला तर चिनाबचं थेंबर पाणी सुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊ शकणार नाहीये.
सिंधू जलवाटप करार अस्तित्वात आला 1960 मध्ये आणि तेव्हापासून पाकिस्तानने अनेक तमाशे केलेले आहेत, अनेक नाटकं केलेली आहेत. एखाद्या धरणातून भारत सरकारला जर गाळ बाहेर काढायचा आहे तर पाकिस्तान त्याच्यावर सुद्धा आक्षेप घ्यायचा. धरणात जेव्हा गाळ जमा होतो तेव्हा त्या धरणाची पाणी साठवण्याची जी क्षमता असते ती कमी होते. गाळ काढल्यानंतर ती क्षमता वाढते. त्यामुळे जर तुम्ही गाळ काढलात तर तुमच्या धरणामध्ये जास्त पाणी साठवलं जाईल आणि त्याच्यामुळे आमच्याकडे पाणी कमी येईल, असा आक्षेप नोंदवत पाकिस्तानने या कामामध्ये नेहमी खोडा घातलेला आहे. परंतु भारत सरकारने आता हा करारच मोडीत काढलेला आहे आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे हे आक्षेप सुद्धा बंद झालेले आहेत किंवा भारत सरकार त्याचा फारसा विचार करत नाहीये. चिनाब नदीवर सलाळ धरण आहे. या धरणावर 624 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. या धरणाचा गाळ बाहेर काढण्याचं काम भारत सरकारने हाती घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी 268 कोटींची तरतूद केलेली आहे. ठिकठिकाणी छोटे मोठे जलविद्युत प्रकल्प बनवण्याचं काम सुरू आहे. चिनाबच्या उपनद्यांवर अनेक छोटे मोठे जलविद्युत प्रकल्प निर्माण करण्यात येत आहेत. किश्तवाड जिल्ह्यामध्ये एक 264 मेगावॅटच्या प्रकल्पाला डिसेंबर 2025 मध्ये मंजुरी देण्यात आली. चिनाब नदीवर आणखी 3 प्रकल्प निर्माण करण्यात येत आहेत. पाकलदुल हा 1000 मेगावॅटचा प्रकल्प आहे. किरू हा 624 मेगावॅटचा प्रकल्प आहे आणि क्वार हा 540 मेगावॅटचा प्रकल्प आहे. आणि हे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा आपल्याला भरपूर वीज सुद्धा मिळेल आणि पाणी साठवण्याची आपली जी क्षमता आहे ती सुद्धा वाढणार आहे. चिनाब आणि चिनाबच्या उपनद्यांवर भारत सरकार अनेक प्रकल्प सुरू करते किंवा अनेक प्रकल्पांची घोषणा झालेली आहे. तोच प्रकार झेलम आणि झेलमच्या उपनद्यांबाबत सुरू आहे. झेलमची एक प्रमुख उपनदी आहे किशनगंगा. या किशनगंगेच्या पात्रावर एक 330 मेगावॅटचा प्रकल्प भारत सरकारने सुरू केलेला आहे. या प्रकल्पावर सुद्धा पाकिस्तानने आक्षेप घेतलेला आहे. भारत सरकारची योजना आहे की किशनगंगाचं जे पाणी आहे ते एका बोगद्याच्या माध्यमातून झेलमच्या मूळ पात्रामध्ये नेऊन सोडायचं. हे सगळं तपशीलवार ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की भारत सरकार प्रयत्न करत आहे भारतीय नद्यांचं पाणी भारतातच रोखलं जावं, त्याचा वापर भारतीय जनतेसाठी व्हावा, पिण्यासाठी व्हावा, शेतीसाठी व्हावा. कारण येत्या काळामध्ये पाण्याला किती मोल येणार आहे हे भारत सरकारला व्यवस्थित ठाऊक आहे. भारत सरकारने मोठ्या प्रमाणात हे प्रयत्न सुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून धमकी आली होती, तुम्ही जर आमचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही तुमचा श्वास रोखू. पाकिस्तानला माहिती आहे की हे प्रत्यक्षात आणण्याची त्यांच्यात क्षमता नाहीये. पाकिस्तान अगदी पोकळ झालेला आहे. परंतु पाकिस्तानचे नेते डायलॉगबाजी करत असतात. एका बाजूला हा घटनाक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला काय घटनाक्रम सुरू होता, इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू होतं आणि या युद्धामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी पाकिस्तानने दर्शवली. काही दिवसापूर्वी शांतता करार झाला, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी घोषणा केली की शांतता करार झालेला आहे आणि आता आम्ही युद्ध थांबवत आहोत. परंतु इस्रायलचे लेबनॉनवर जे हल्ले आहेत ते सुरूच आहेत. इराणची मध्ये मध्ये चिडचिड सुरू असते आणि याच दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांची बैठक झाली. त्याच्यामध्ये पाकिस्तानचे नेते सुद्धा सहभागी झाले आणि त्याच बैठकीमध्ये JD व्हान्स यांनी हे विधान केलं की जगात मला 2च व्यक्ती प्रिय आहेत, एक तर माझी पत्नी आणि दुसरे पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर. म्हणजे अमेरिकेची रणनीती लक्षात घ्या. G7 देशांच्या परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा भेटले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे असं सांगितलं की भारतावर जर भविष्यात कोणी हल्ला केला तर आम्ही भारताच्या बचावासाठी उभे राहू. आणि JD व्हान्स असं म्हणतात की जगात मला 2च व्यक्ती प्रिय आहेत, एक तर माझी पत्नी आणि दुसरे पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर. म्हणजे एका नेत्याने भारताच्या बाजूने बोलायचं, दुसऱ्या नेत्याने पाकिस्तानच्या बाजूने बोलायचं आणि दोन्ही बाजूने ढोल वाजवत राहायचे. अमेरिकेवर विश्वास कोण ठेवणार? परंतु पाकिस्तानचे नेते अमेरिकेवर विश्वास ठेवत आहेत आणि अमेरिकेच्या शब्दावर विसंबून भारताला धमकावण्याचं काम करत आहेत. पाकिस्तानचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे. पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी एक प्रांत दुसऱ्या प्रांताच्या उरावर बसतोय अशा प्रकारचं चित्र आहे. सिंधचे नेते पंजाबच्या नेत्यांवर आरोप करत आहेत की पंजाबने आमचं पाणी पळवलं. जून 2026 मध्ये सिंधच्या सिंचन विभागाचा एक अहवाल प्रकाशित झाला आणि त्या अहवालातून पुन्हा एकदा हे चित्र स्पष्ट झालं की पाणी प्रश्न भयंकर झालेला आहे. सिंधचा जो नॉर्थ वेस्ट कॅनॉल आहे त्याच्यामध्ये 64% पाणी कमी आहे. राईस कॅनॉल आहे त्याच्यामध्ये 34% पाणी कमी आहे आणि जो दादू कॅनॉल आहे त्याच्यामध्ये 82% पाणी कमी आहे. म्हणजे परिस्थिती किती भीषण आहे लक्षात घ्या. पाण्यावरून पाकिस्तानमध्ये युद्ध पेटणार, धुमश्चक्री होणार हे चित्र स्पष्ट दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या कोणावर तरी खापर फोडणं महत्वाचं होतं. म्हणून ख्वाजा आसिफ जे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की भारताने जर आमचं पाणी अडवण्याचा प्रयत्न केला तर या मुद्द्यावरून आम्ही भारताची निश्चितपणे युद्ध करू. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 युद्धनौकांचं लोकार्पण केलं. INS दुनागिरी, INS अग्रय आणि INS संशोधन. भारत आपलं सामर्थ्य वाढवण्याचं काम करतोय. या ज्या युद्धनौकांचं लोकार्पण झालं त्याच्या 75% भागांची निर्मिती भारतामध्ये झालेली आहे आणि सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्रातल्या 200 कंपन्यांनी या निर्मितीमध्ये हातभार लावलेला आहे.
याचा अर्थ भारत आपली ताकद वाढवतोय, नौदलाची ताकद वाढवतोय, हवाई दलाची ताकद वाढवतोय, पायदळाची ताकद वाढवतोय. कारण भारताला हे माहिती आहे की पाकिस्तानच्या मनामध्ये भारताच्या बद्दल नेहमीच काळबेरा आहे. निर्मितीपासून पाकिस्तान भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न करतोय. आज पाणी प्रश्न पेटलेला आहे, परंतु कोणतेही कारण नसताना सुद्धा पाकिस्तानने भारताच्या कुरापती केलेल्या आहेत, भारताची भूमी लाटलेली आहे, भारताला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑपरेशन सिंदूरला आता वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटलेला आहे आणि भारताला माहिती आहे की पुढचा जो काही संघर्ष होईल तो अधिक भीषण होईल आणि त्या युद्धाची भारत नियमितपणे तयारी करतोय, आपली सज्जता वाढवतोय. गेल्या वर्षभराच्या काळामध्ये नियमितपणे भारताने वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतलेली आहे, वेगवेगळ्या लेझर अस्त्रांची चाचणी घेतलेली आहे, नव्या विनाशिका, नव्या फ्रिगेट, नव्या पाणबुड्या पाण्यामध्ये उतरवलेल्या आहेत, आपल्या नौदलाचं बळ वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान काय करतोय? पाकिस्तान चीनकडून फुकट जे मिळेल किंवा स्वस्तात जे मिळेल ते सगळं ताब्यात घेतोय. तुर्कीकडून काही प्रमाणामध्ये शस्त्र घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पाकिस्तानने खूप मोठा भिकेचा वाडगा तयार ठेवलेला आहे. कारण पाकिस्तानला माहिती आहे की आता आपण इराण आणि अमेरिकेमध्ये जो शांतता करार झालेला आहे त्या करारामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये विविध देशांकडून आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीक मिळणार आहे. अमेरिकेच्या टेकीवर पाकिस्तान भारताची जिरवण्याचा प्रयत्न करतोय. काही काळापूर्वी आपले सेनाधिकारी 2.5 फ्रंटच्या युद्धाची कल्पना करत होते, परंतु आता ते 3 फ्रंटच्या युद्धाची तयारी करतायत. येणारं जे युद्ध आहे ते अधिक भीषण असेल हे भारताला सुद्धा ठाऊक आहे, भारताच्या सेनाधिकाऱ्यांना सुद्धा ठाऊक आहे. कारण परिस्थिती काय लक्षात घ्या, पाकिस्तानच्या बाजूने चीन आहे, अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला आहे, तुर्की पाकिस्तानला मदत करतोय आणि भारताचा जो एकमेव मित्र आहे रशिया कमकुवत झालेला आहे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे आणि युक्रेन युद्धामुळे अशी परिस्थिती आहे की रशिया आपल्याला फारशी मदत सुद्धा करू शकत नाही. रशिया बऱ्यापैकी चीनवर अवलंबून आहे, त्याच्यामुळे रशियाच्या मदतीला एक खूप मोठ्या मर्यादा येणार आहेत. त्यामुळे उरला कोण? उरला इस्रायल. इस्रायल आपली मदत करेल, परंतु इस्रायल सध्या स्वतःच संकटात आहे. हे चित्र भारताच्या समोर सुद्धा स्पष्ट आहे, भारतीय सेनाधिकाऱ्यांच्या समोर सुद्धा स्पष्ट आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा युद्ध होईल तेव्हा ते स्वबळावर लढावं लागेल हे भारताला माहिती आहे आणि त्या दिशेनेच भारताची तयारी सुरू आहे. पाकिस्तानच्या सोबत होणार हे युद्ध अखेरचं युद्ध व्हावं या दिशेने भारतीय सेनाधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल. पीओके पेटलेला आहे, पाकिस्तानच्या सगळ्या प्रांतामध्ये आग लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारत रणनीती अशा प्रकारे बनवेल की पाकिस्तानला अखेरचा तडाखा या युद्धाच्या माध्यमातून देता येईल. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.